रक्षा खडसेंच्या मुलीसोबत छेडछाड झाली आहे। मुक्ताईनगरच्या यात्रेमध्ये ही घटना घडली आहे। महिला सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ऐरणीवर येतोय। मुक्ताईनगरच्या यात्रेमध्ये छेडछाडीची घटना घडलेली आहे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची इतर मुलींची टवाळखोर मुलांकडून यात्रेमध्ये छेड काढल्याची घटना समोर आली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात। आक्रमक पवित्रा घेण्यात आला। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। वाल्मिक, काय नेमकी सगळी घटना घडली आहे? निश्चितच बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। एकीकडे बघायला गेलं तर पुण्यामधल्याची घटना ताजी असताना यानंतर चक्क राजकीय नेत्यांच्या घरातल्या मुली सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर याच ठिकाणी यात्रा सुरू होते आणि याच ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची जी मुलगी होती या यात्रेमध्ये पण गेलेले होते आणि त्यांच्यासोबत पोलीस देखील सहभागी होते। मात्र काही टवाळखोर जे होते, ज्या ठिकाणी जे मुलं होते, हे सातत्याने त्यांच्या पाठलाग करत असतानाची माहिती मिळत आहे। त्या त्या मुलांनी देखील मोबाईलद्वारे त्यांचे काही चित्रीकरण केल्याचं बोललं जात होतं। यानंतर त्या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी त्या मुलांना दम धरण्याचा प्रयत्न केला। मात्र मुलं जे हे आम्ही कोणाच्या घरचे तुम्हाला माहिती का अशा उडवाउडवीचे उत्तर दिले। त्यानंतर पोलीस स्टेशनला या संदर्भात जे रक्षक होते त्यांनी देखील फोन लावण्यात आला होता। ही घटना घडत असताना त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींना देखील रक्षा खडसे यांना फोनद्वारे संवाद साधलेला होता। त्यानंतर याच ठिकाणी जी घटना घडली त्यानंतर पोलिसांनी तातडीने याच ठिकाणी या गोष्टीची दखल घेतलेली होती आणि रक्षा खडसे यांनी देखील पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भाची गुन्हा देखील नोंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। निश्चितच अत्यंत धक्कादायक आहे। सर्वसामान्य मुलींची छेडछाड काढली जाते आहे। राज्यामध्ये एकंदरीतच महिलांविरोधातले गुन्हे आहेत ते वाढत चाललेत आणि त्यामध्ये आणखी एक ही धक्कादायक बातमी येते। रक्षा खडसे खरं तर केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या मुलीची अशा प्रकारे छेडछाड होतीये। सर्वसामान्य मुलींचं काय असा प्रश्न सुद्धा आता त्यानिमित्तानं उपस्थित झालाय। एकंदरीतच राज्यामध्ये महिला मुली या सुरक्षित नाही, ते पुन्हा एकदा अशा घटनांमधून पुढे येत आहे। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि काय नेमकी सगळी घटना घडली आहे ते सांगतात। वाल्मिक, काय नेमकं आता यानंतर रक्षा खडसे यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि या संदर्भात काय नेमकी तिथल्या एकंदरीतच वर्तुळात चर्चा सुरू आहे? निश्चितच बघायला गेलं तर रक्षा खडसे यांनी थेट वरिष्ठ लोकांशी फोनद्वारे संवाद साधलेला आहे। त्यानंतर ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे काही टवाळखोर आहे त्यांच्यावर कडक कारवाई करणं, एक सामान्य जसे एक आई असते त्याच पद्धतीने आपल्या मुलीच्यावर कोणी छेडखानी करत असते त्या पद्धतीनं रक्षा खडसे यांनी देखील पोलीस स्टेशनला जाऊन हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात जे मुलं आहे त्या मुलांवर देखील एकूण जी माहिती मिळते हे 5 मुलं असल्याची माहिती मिळते आणि हे स्थानिक ज्या परिसरातले रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती येते आणि पोलिस देखील या मुलांवर वॉच ठेवण्यात आहे आणि या संदर्भात जे आहे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे। यामध्ये आता कलम जे आहे ते लावणं सुरू आहे आणि त्या ठिकाणी रक्षा खडसे जे आहे या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील फोनद्वारे संवाद साधण्याच्या तयारीत आहे आणि यांना लवकरात लवकर अटक करावी अशी देखील मागणी रक्षा खडसे मंत्री जे आहेत त्यांच्या वतीनं केली जाते आहे। अगदी वाल्मिक, निश्चितच मंत्र्यांच्या मुलीची अशा प्रकारे किंवा तिच्या मैत्रिणींची छेड काढल्यामुळे निश्चितच पोलीस याची दखल घेतील, कारवाई सुद्धा होईल। मात्र सर्वसामान्य मुलींचं काय असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे। आपण पाहिलं पुण्यामध्ये सातत्यानं महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना किंवा महिला सुरक्षित नाहीत अशा प्रकारच्या घटना फक्त पुणे नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये सातत्यानं पुढे येत आहेत। प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्या बरोबर होते आणि ही महत्त्वाची बातमी त्यांनी दिली आहे। जळगावमधून रक्षा खडसेंच्या मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली आहे। मुक्ताईनगर यात्रेमध्ये छेडछाडीची ही घटना घडलेली आहे आणि महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा त्यामुळे राज्यामध्ये ऐरणीवर आलाय।